नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये। तर आपण आज पाहणार आहोत माझ्या आजीची रेसिपी कढई थालीपीठ। तर ही कशा पद्धतीने करतात तर चला हे आपण पाहूया आता। तर मकाचं पीठ घेतलेलं आहे, मस्त असं चाळून त्यामध्ये घातलेला आहे थोडासा कांदा, थोडंसं हिंग, हळद आणि ओवा टाकलाय हातावर चुळून, मीठ, मिरची, लसूण याचं वाटण टाकलेलं आहे आणि आता थोडीशी तेलाची धार यामध्ये आपण टाकूया। तेलाची धार टाकल्यानंतर मस्त असा आपला उंडा तयार होतो। तर हे पीठ आता थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया। त्यानंतर थोडीशी गॅसवर कढई तापवून थोडंसं तेल टाकून आणि अशा पद्धतीने हे कढईला तेल लावून घेऊ। त्यानंतर जो मळलेला उंडा आहे तो आपल्याला पूर्ण असा कढईमध्ये थापून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हा उंडा पूर्ण असा पातळ कढईमध्ये थापून घ्यायचा आहे। त्यानंतर तेलाची धार, थोडासा पाण्याचा शिपका देऊन आणि आपल्याला कढईवर ठेवायचं आहे झाकण। तर आता गॅस बंद केला आणि आपण कढईमध्ये मकाचं थालीपीठ करायला टाकलं होतं, कढई थालीपीठ। तर ते कसं झालेलं आहे ते आपण आता पाहूया। तर एकदम खालून भाजून निघालेलं आहे आणि वरून उकळून निघालेलं आहे हे थालीपीठ। तर पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ झालेलं आहे तयार। तर हे पूर्ण असं आहे ना उकडून निघालेलं आहे। तर पहा अशा पद्धतीने हे मकाचं कढई थालीपीठ झालंय तयार। तर पाठीमागून पण मस्त असं उकडून निघालंय। तर इथं थोडंसं जळालंय ते, पण मग मस्त असं उकडून निघालंय आणि खायला पण खूप छान चवदार असं लागतं हे। तर ही जुनी रेसिपी आहे माझ्या आजीची आणि म्हटलं चला आज आहे ना आता मी करून बघते ही रेसिपी। तर खूप छान असं थालीपीठ झालं। तर पहिली माझी आजी ना हीच रेसिपी ना कढईमध्ये आणि विस्तवावर करायची। तर ते खूप छान असं उकलायचं, पण आता गॅसचा जाळ आहे ना तो एकाच ठिकाणी लागतो, तर त्यामुळे एका ठिकाणी थोडंसं करपतं हे थालीपीठ। तरी पण छान झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे। तर बघू आता माझ्या नातवंडांना आवडतं की नाही हे थालीपीठ, तर त्यांना देणार आहे मी खायला। तर ही आजीची रेसिपी आहे, तर ही कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ही बनवून पहा कढई थालीपीठ। कसं झालंय? एकच नंबर। खाणार ना मग असं थालीपीठ?